हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. खूप महिन्यानंतर आता ब्लॉग करतो, तेही जर्मनीतून. आणि आता मी आलो आहे फ्रँकफुर्टला, कंपनीतर्फे आलो आहे. तर एक्झिबिशन होतं, आज एक दिवस आहे फिरायला. तर आम्ही आलो आहे फिरायला. ही आहे नदी, कोणती तरी रिवर आहे, ज्याच्यातून आता फेरी वगैरे जातात. आम्ही आता ट्राय करतो आहे कुठे कुठे जायचं की नाही. दुसरे जण आहे येत आहेत, तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे माझ्यासोबत. आता येत आहेत पाठून. खूपच चिल्ड क्लायमेट आहे, फुल 8 to 9 डिग्री. आकाश बघा किती मस्त आहे, एकदम क्लिअर. ही आहे आमची टीम, हे 4 जण जे आमच्यासोबत आले. ये है भूषण, ये है निकी, और वो है क्या नाम है इसका, प्रीति. नाम भूल गए. और नाही, आम्ही ना मराठीच बोलणार, सरळ मजा येते मराठी बोलायला. आम्ही ना जर्मनीला आलो फिरायला, आणि ते आम्ही असे ब्लॉगिंग बघितले सर्व जोशीच्या, खूप पैसा कमवत आहे. आम्ही म्हटलं आम्ही जर्मनीला असे एवढं खर्च करून आलो, आम्ही पण ब्लॉगिंग बनवूया ना. एका ब्लॉगिंगमध्ये पैसा वसूल. पैसा हो गया. विषय असा होता की आता आपण बोटीत जायचं आहे. झाडं घेणं कवर लय भारी येतं. असली झाडं असं याच्या बियाचं आम्हाला आणून देत नाही जर्मनीतून. बिया का चेक करतात आणि रँडम चेकिंग करतात कुठं पण काही पण. कांदा ना आणला पोहे बनवायला, आणि कांदा खायला 500 रुपये लागले आम्हाला. कांद्याची गोष्ट लय भारी. आता मी सांगणार ऑफिस मध्ये ज्युसी कांदा होता ना. नाही, मी ते कांद्याची स्टोरी सांगणार आहे ऑफिस मध्ये. व्हॅल्यू ऑफ मनी. 4 पाकळ्या दिल्या तिने, 400 रुपये घेतले. नाही, 450 रुपये है ना. ज्युसी होतं ना. कोण बोलला कडे मी काही बोलली, काय फ्रेश आहे, काय ज्युसी. 300-450 लावले की नाही. तर मग क्लायमेट खूपच मस्त आहे. आज आमचा प्लॅन आहे पूर्ण दिवस फिरण्याचा, फिरायचा, शॉपिंग करायचा. आणि आता आम्ही अशा बोटीत बघतोय फिरायचं की नाही. आता आम्ही रेट वगैरे काढू, किती तास फिरणार आहे ते. काय हॉटेल सगळे विसरले एकदम. आतमध्ये हॉटेलच आहे. आता कुठं ती लांब जाणार, ती दुसऱ्या स्टेटमध्ये वगैरे. हां, काल कसा फ्रँकफुर्टला सुसू कर. नाही रे, हा बघा कोण बसले तिथे, कुठे दिसतंय की नाही माहित नाही. इकडचे कावळे बघा किती काळे आहेत. अरे पण इथे एन्क्वायरी वगैरे साठी काय नाही, ते बघा तिथे काय चाललंय झाडामागे. इथे पण सेमच आहे. हे आहे जर्मनी शिवाजी पार्क. एन्जॉय द मोमेंट. काय खाताय तो? काय नाव आहे? अरे पाव मध्ये चॉकलेट टाकून दिली, काय माहिती काय लागतंय. नाव त्याचं क्रोसो. ते पण काल ते पण घेतलं, ते पण ढापलेलं आहे इव्हेंट मधून. आणि आम्ही आमच्या मैत्रिणीला मिस करतोय, तरुणाला. रुना ना सुरतचा चान्स होता, मिस केला. ते बस स्टँडवर थांबलत नाही. मला तर म्हणजे बस स्टँडवर थांबा, येऊन थांबा, बस येईल, बस घेऊन दिली. इथे थोडं बसून वगैरे रेस्ट केला, आराम केला. आता चाललो आहे थोडं पेट पूजा करायला. काहीतरी
खायला बघूया कसं काय भेटते, कुठे काय आहे. 2-3 दिवस तर इंडियन रेस्टॉरंटच बघितले, खूपच चांगलं आहे, पण थोडं रेट खूपच आहे. जसं तुम्ही ऐकलात असेल मागे आता काय काय बोलले. तर ह्या रिव्हरमध्ये ही बघा ही कशी बोट चालली आहे. बाकी खूपच मस्त आहे फ्रँकफूट. काल ट्राय करणार होतो ॲम्स्टरडॅमला जायला, पण 4 तास जाणं 4 तास येणं खूप हेक्टिक झालं असतं, म्हणून प्लॅन कॅन्सल केला. चला आता जेवायला जाऊ. तर ही आहे फ्रँकफूट सिटी आणि आता आम्ही कोणत्या तरी रस्त्यावर चाललो आहे जिथे मॅप लावून चाललो आहे. इथे असा प्लॅस्टिकचा कचरा वगैरे काहीच नाही, फक्त झाडांचे कचरे, ते पण संध्या किंवा सकाळी सकाळी साफ होत असतात. आणि हे ट्रॅफिक रूल्स, किती गॅप आहे. इकडच्या उबेर, ओला, सगळ्या मर्सिडीजच्या गाड्या. सायकलसाठी दुसरी लेन आणि ही आमची पब्लिक चालली आहे. सायकलच्या लेनवरून गाडी नाही जाणार, गाडीच्या लेनवरून सायकल नाही जाणार, हे असं डिसिप्लिन्ड आहे इथे. आणि इवन सिग्नल क्रॉस करताना पण माणसं जात नाही जोपर्यंत ग्रीन होत नाही. आणि इथे आम्हाला भेटलं आहे संत्र्याचं झाड. कोणतं झाड आहे हो? टमाटे का बटाटे का काय समज नाही गेलं एक्झॅक्टली, पण काही काहीतरी ऑरेंज असेल ते. ऑरेंज असं असते काय? त्याच्यात सालच नाही ऑरेंज, टमाट्याची साल आहे झाडाला आलंय. मिक्स लावलं वाटतं ते. आम्ही फ्रँकफूट सिटी. आम्ही इंडियामध्ये किती सिग्नल तोडले तरी इथे सिग्नल पडल्याशिवाय बाहेर इकडे तिकडे पडतच नाही आम्ही. इथे सिग्नल लाल आहे म्हणून थांबले आहे सगळे बघा, नाहीतर इंडियामध्ये चला 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 ग्रीन झाली, ग्रीन झाली, आता ग्रीन झालंय, चाललो. सायकलवाले पण थांबतात सिग्नल लागल्यावर, आणि आता आपल्या इथे सरळ जातील चालत. ही सिटी एक नंबर आहे, सगळ्या बिल्डिंग एकदम चकाचक. इकडची झाडं पण एकदम मस्त दिसतात. हे बघा ट्रॅम, तिथे गाड्या वगैरे नीट बघून क्रॉस करायला लागतात आणि ते आपल्यासाठी थांबतात. आणि ही ट्रॅम ते थांबले आपल्यासाठी मागे. तिथे अजून एक ट्रॅम गेली, ही बघा इकडची ट्रॅम. आज आम्हाला फ्री आहे कारण की एक्झिबिशनसाठी अजून एक दिवस फ्री होती, तरी आपण आम्ही चालतो आहे. इंडियन करी कॅसल. तर आता आम्ही इथे जेवायला चाललो आहे. आतमध्ये खूपच मस्त वाटते, बघा कसं आहे, खूपच मस्त ॲम्बियंट आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आता मस्तपैकी आमचं जेवण झालं आहे, मस्त हॉटेल होता. आता कुठे प्लॅन चालला आहे माहीत नाही, जिथे नेतील तिथे जाऊ. आपल्याला काय नुसतं फिरायचंच आहे, चला जाऊया. ही आता ट्रॅम्प आली, कुठे जाणार माहीत नाही, मॅप वगैरे बघूया. आणि तसंही फ्री ड्रायव्हर आहे, चला. तर आम्ही फ्रँकफूटच्या स्ट्रीट फिरतो आहे. खूपच सुंदर सुंदर अशा बिल्डिंग्स आहे. ही बघा एक काय नजारा आहे,
बाहेरूनच बघून मस्त वाटतं, तर आतमध्ये काय असेल. खूपच क्लीन सिटी आहे. जमीन देखो, जमीन स्ट्रीट देखो कितना क्लीन है. और पत्थर है, पत्थर भाई साहब, पत्थर. इंडिया वालों देखो जरा. हे आहे फ्रँकफुटचा मेन अट्रॅक्शन. आणि इथे आता भरपूर फोटो काढले, व्हिडिओ काढले, आणि आता थोडा शॉपिंगचं बघायचं. आता झाले आहे 4-4:30 वाजले आहे. आम्ही इथे एक सायकल भेटते, मस्त आहे, पण आम्हाला झालं नाही चालवायला, ॲक्टिव्हिटी वगैरे करायला. तर आम्ही आता चालतच चाललो आहे. इथे आता आम्ही थांबलो आहे सिग्नल्सपाशी, आणि क्लायमेट खूपच थंडी थंडी होते, टेम्परेचर डाऊन होत चाललं आहे. खूप थंडी वाढली आहे आता, आणि आम्ही आता एका सिग्नलच्या इथे थांबलो आहेत. आणि आता इथे हॅलोविनचं सीझन चालू आहे, आणि त्यात आम्हाला हे असे दिसले आहेत. तर इथे आम्हाला खूप जण दिसले असे रेडी होऊन जात आहेत. कुठे जात आहेत माहीत नाही, पण इव्हेंट आहे. हे आहे ओल्ड टॉवर. वाजले आहे 5:30, पण काळोख बघा किती झालं आहे. आणि रस्त्याला थोडी थोडी गर्दी आहे, पण काळोख, आणि असं वाटतं की 7-7:30 वाजले असतील. हे बघा, इथे पण आता छोटी छोटी पोरं हॅलोवीन सेलिब्रेट करत आहेत. प्रत्येक दुकानात जात आहेत आणि सेलिब्रेशन चालू आहे. हे गाईज, कसं वाटलं 5 घंटे एकदम चालून कसं आहे फ्रँकफुट? एकदम मस्त. काय आवडलं इथे? एकच गोष्ट आहे आवडण्यासारखी इथं, बियर. तर पायाची वाट लागली आहे, कधी कसं पोचतोय झालं आहे. आता इथून आमचं हॉटेल आहे 10-15 मिनटावर, आणि जाऊन आता पॅकिंग वगैरे करायची आहे, कारण की उद्या परत फ्लाईट आहे सकाळी 12ची. 9 वाजता पोचलं पाहिजे. पॅकिंग वगैरे करायची आहे, आणि थोडं गप्पा वगैरे करणार, कारण की आज लास्ट नाईट आहे. तर आजचा दिवस खूपच चांगला गेला. कशी सिटी आहे फ्रँकफुट ही कळली. खूपच मस्त आहे, आणि टेम्परेचर जसं दुपारी होतं तसं आता नाही, खूप थंडी वाढली. चला मग आजचा ब्लॉग हा इथे संपवतो, आणि कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग तर नक्की कळवा. चला बाय.